नवी मुंबई परिसरात गेल्या 15 दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर महापौर सुजाता सूरज पाटील, उपमहापौर दशरथ भगत तसेच स्थानिक नगरसेवकांनी मोरबे धरण, भोकरपाडा आणि कोपरखैरणे येथील पाणी टाक्यांची तातडीने पाहणी केली। विविध भागातून आणलेल्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता काही ठिकाणी गढूळ तर काही ठिकाणी स्वच्छ पाणी आढळून आले। महापौरांनी प्रशासनाला नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। गाड्या धुणाऱ्या वॉशिंग सेंटरवर तात्पुरते निर्बंध आणण्याबरोबरच पॅकेजिंग पाणी कंपन्यांचीही तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मोरबे धरणातील पाणीसाठा सध्या कमी असला तरीही जुलैपर्यंत नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। नक्कीच आता आपण मोरबे धरणावर पाहणी दौरा केला आणि त्याच्यानंतर भोकरपाड्या इथंही पाहणी दौरा केला। आता जी आपली धरणाची लेवल 88 मीटरवर भरते ती तापत्या उन्हामुळे आणि वर्षभर आपण जे पाणी वापरलेलं आहे त्याच्यानंतर 72 वर आलेली आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला 17% पाणी फक्त वापरायोग्य आहे। तर नक्कीच आपण संपूर्ण नवी मुंबईमध्ये आता 10% पाणी कपात आणि शटडाऊन जे प्रत्येक एरियासाठी वेगवेगळ्या दिवसांचं दिलेलं आहे। तर ते नागरिकांना खऱ्या अर्थाने आव्हान आहे की पाणी जपून वापरा, कारण आता निसर्ग आपल्या हातात नाही आहे। कधीही पाऊस येऊ शकतो, आज येईल, उद्या येईल, महिनाभराने येईल। तर नक्कीच पाणी आपल्याला जपून वापरायचं आहे। तत्पूर्वी आता जे 15 दिवसापूर्वी काही कामानिमित्त आपला 3 दिवसाचा शटडाऊन घेतला गेला। त्याच्यामध्ये पूर्ण 3 दिवस आपल्या ज्या पाईपलाईन होत्या त्या कोरड्या होत्या आणि त्याच्यामध्ये जो पाण्याच्या माध्यमातून आलेला गाळ असेल किंवा कचरा तो एक सेटल झालेला आणि जेव्हा पूर्ववत पाणी पुरवठा केला तेव्हा तो फोर्सनी पाणी पुरवठा आल्यानंतर त्याच्या माध्यमातून जो गाळ कचरा आहे तो आपल्या टाक्यांपर्यंत येऊन पोचला आणि त्याच्यामुळे किंवा बऱ्याच ठिकाणी लाईन गटरमधून आहेत त्याच्यामुळेही पाणी थोडं दूषित म्हणजे गढूळ येत होतं। आता या एवढ्या दिवसामध्ये पाण्याचा कलर आपण त्या दिवसापासून सतत पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चाचण्या करतोय, पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते लोकांपर्यंत पोहोचवतोय। तर त्या दिवसापासून आजपर्यंत पाण्याचा कलर आहे तो जो गढूळ होता, गढूळपणा कमी झालेला आहे। प्रत्येक ठिकाणच्या चाचण्या करत असताना पाणी आपलं पिण्यायोग्य आहे। म्हणजे मोरबे असं समृद्ध धरण, समृद्ध पाणी साठा जो आपल्याला आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून मिळालं आहे, नक्कीच त्याचं पाणी जे आहे ते पिण्यायोग्य आहे। लोकांपर्यंत पोचवताना जबाबदारी प्रशासनाची हीच आहे की लोकांना मुबलक आणि योग्य पाणी पुरवठा, दूषित नसलेला पाणी पुरवठा लोकांपर्यंत पोचवणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे। नक्कीच या शटडाऊन नंतर थोडा पाण्याचा इश्यू झालेला आहे, पण लोकांनी ह्या बाबतीत घाबरून जायला नको, कारण काल कोपरखैरणे नोडमध्येही आपण पाहणी केली, चाचण्या केल्या। आज नेरूळ बेलापूर प्रभागात आपण पाहणी करतोय। नक्कीच ज्या क्रायटेरिया IASनी ठरवलेल्या आहेत की कशा पद्धतीने पाणी पिण्यायोग्य असेल, क्लोरीन कशा मात्रेत असायला पाहिजे, त्याची टर्बिडिटी कशी असायला पाहिजे, तर जे टेस्टिंग करतोय त्याच्यात ते पाणी पिण्यायोग्य दिसतंय। काही ठिकाणी बेलापूर प्रभागामध्ये पाण्यामध्ये कंटॅमिनेशन आढळलं, काही दूषितपणा आढळला। तर नक्कीच हे खऱ्या अर्थाने प्रशासनाला एक सुरुवात आहे की त्यांना दाखवून दिलं जाते की त्याच्या माध्यमातून, त्या दूषित पाण्याच्या माध्यमातून समजते की कुठे कुठे लिकेजेस आहेत। आता पावसाळा ऐन म्हणजे आपल्या दारात उभा आहे, भविष्यात हे पाणी तर आता 2-4 दिवसांनी नॉर्मल होणार आहे, पण पावसाळ्यानंतर ही पाणी गढूळ येणार आहे किंवा त्याच्यात किडे येऊ शकतात। काही पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। आत्ताच आपण जो टोल फ्री नंबर जाहीर केलेला आहे, नक्कीच त्या नंबरवर जर आपल्या काही कंप्लेंट्स असतील तर आपण नक्की आवर्जून फोन करा। का तर आज जर आपण आपल्या कंप्लेंट्स केल्या तर आपल्या लाईनी त्या पद्धतीने चेक केल्या जातील,
कुठेही लिकेज छोटं जरी असेल तर ते चेक करून दुरुस्त केलं जाईल. म्हणजे भविष्यात पावसाळ्यात जे समस्या मोठ्या प्रमाणात जाणवतील ते आज इथंच आपल्याला थांबवता येतील. आज ह्या पाण्यानी असं म्हणजे ज्या चाचण्या आपण करतोय मी असं समोर आलंय की हे पाणी पिल्यामुळे नक्कीच आपण आजारी नाही होत आहोत. आज उन्हाला एवढा तापतोय, उष्माघाताचा त्रास वाढतोय. शासनाकडून पण तशा वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत की आपल्याला गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, भर उन्हात शक्यतो बाहेर पडू नका. आणि ह्या गोष्टीमुळे ही उलटी, लूज मोशन सारखे आजार आपल्याला लागण होते. आता असं आहे की आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर एकतर तुम्ही म्हणजे तुमच्या खाण्याच्या पद्धती चेंज करा, उन्हामध्ये जाऊ नका आणि पाणी दूषित असेल हे कारणं सांगतात. पण आता आपण ज्या चाचण्या करतो त्याच्यामध्ये निष्पन्न होते की आपलं मोरबेमधून येणारं पाणी नक्कीच दूषित नाहीये. तरीही लोकांच्या जर कंप्लेंट्स येतात तर आपण त्या कंप्लेंट्स वेळोवेळी त्या चाचण्या करणार आहोत. म्हणजे पावसाळा संपेपर्यंत या चाचण्या सुरू राहणार आहेत. आणि आपण हा जो नंबर टोल फ्री जाहीर केलेला आहे, तो नंबर असा आहे 1800 222 309. तर ह्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा. आपल्या काहीही पाण्यासंदर्भात समस्या आहेत त्या तत्काळ आम्हाला कळवा. म्हणजे प्रशासनाचे कर्मचारी आपल्यापर्यंत पोहोचतील. तिथं पाण्याची गुणवत्ता कशी आहे ती तर टेस्ट करतीलच, पण त्याच्यात काही दूषितपणा आढळला तर तात्काळ आपली लाईन चेक केली जाईल आणि तिथं काही लिकेज असेल तर ते दुरुस्त केलं जाईल. ह्याच्यातून 2 फायदे आपल्याला होणार आहे. एक तर लिकेजेस काढल्यामुळे आपला जो पाण्याचा साठा आपण सांगतोय का आता अपुरा आहे, आपल्याला तो पुरवठा पूर्ण जुलैपर्यंत करायचा आहे, तर वाचवायचं आहे पाणी, तर त्याच्यातून पाणी बचत होणार आहे. आणि नक्कीच लिकेजेस जर डिटेक्ट झाले तर भविष्यात पावसाळ्यात जो मोठा पाऊस होईल तेव्हा गटरातून लाईन आहे, तर त्याच्या माध्यमातून लिकेजेसच्या माध्यमातून जे दूषित पाणी आपल्या पाईपमध्ये जाईल किंवा आपल्या घरापर्यंत पोचेल, तर ते आत्ताच आपण रोखण्यात यशस्वी होऊ आणि भविष्यात पावसाळ्यामुळे पाण्यामुळे जे आजार होतात ते आजार टाळण्यात आपण नक्कीच प्रयत्नपूर्वक यशस्वी होऊ. आपण प्रशासनाचं एक म्हणजे लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणून ज्या सूचना आम्हाला देतात, नक्कीच आपण प्रत्येक प्रभागामध्ये फिरता आणि तिकडच्या समस्या आपल्याला जसं लोकप्रतिनिधींना माहीत आहे तसं आपल्याला माहीत आहे. आता ज्या पद्धतीने आपण सांगितलं की पाणी कंपनी ज्या आहेत नक्कीच ह्यांच्यावर आपण कंट्रोल केला पाहिजे आणि त्याच्या संदर्भात कशा पद्धतीने ते पाणी पॅक करतात, नक्की शुद्ध पाणी पॅक करतात की डायरेक्ट पाणी पाईपलाईनमधून पाणी पॅक करतात, ह्या गोष्टीही चेक करणं तितक्याच महत्त्वाचे आहे. तर मी प्रशासनाला म्हणजे आपल्या माध्यमातून नक्कीच आदेशित करू इच्छिते. आपल्या ज्या सूचना आहेत त्या योग्यच आहेत आणि त्या संदर्भात प्रशासनाने तत्काळ ह्या बाबतीत ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आणि मी तसं कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आदेशित करते की आपण ह्या बाबतीतही लक्ष द्या. ज्या पद्धतीने आपल्याला लिकेजेस शोधणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीने कुठे दूषित पाणी येतंय ते शोधणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीने जे पाणी सर्रास आपल्या कार्यक्रमांमध्ये इव्हन आपण डेली लाईफमध्ये पण जे बिसलेरीचं पाणी किंवा इतर कंपन्यांचं, मी कुठल्याही कंपनीचं नाव नाही घेत, पण कुठल्याही म्हणजे पाणी पुरवठा कंपनीकडून पाणी आपल्याला पुरवलं जातं आणि ते आपण डेलीच्या लाईफमध्ये म्हणजे घरातलं तरी पाणी आपण गाळून उकळून पितो. पण हे पाणी नक्की कशा पद्धतीने शुद्धीकरण केलं जातं, तर एक पालिकेच्या माध्यमातून ह्या सगळ्याची पाहणी करण्याचा निर्देश मी अधिकाऱ्यांना देते आणि नक्कीच ह्याच्यातूनही बऱ्याच गोष्टी निष्पन्न होतील.